नमस्कार मित्रांनो. आपण ज्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतो त्या संस्कृतीची मुळे कुठे आहेत माहिती आहे का? ती आहेत वेद आणि पुराणांमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेद म्हणजे काय, पुराणांचे महत्त्व काय आहे आणि हजारो वर्षांनंतरही हे ग्रंथ आज इतके महत्त्वाचे का मानले जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वेद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. वेद हे हिंदू धर्माचे सर्वात प्राचीन आणि पवित्र ग्रंथ आहेत. असे मानले जाते की वेद हे मानवाने लिहिलेले नसून ऋषींना ध्यानातून प्राप्त झालेले दिव्य ज्ञान आहे. 4 मुख्य वेद आहेत. 1. ऋग्वेद, 2. यजुर्वेद, 3. सामवेद, 4. अथर्ववेद. ऋग्वेदामध्ये देवतांची स्तुती आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञ आणि कर्मकांड सांगितले आहेत. सामवेद हा संगीत आणि मंत्रगायनासाठी प्रसिद्ध आहे. तर अथर्ववेदामध्ये आरोग्य, औषधे आणि जीवनज्ञान दिलेले आहे. वेद आपल्याला फक्त धर्म शिकवत नाहीत, तर योग्य जीवन कसे जगावे हे शिकवतात. वेदांमध्ये सांगितले आहे, सत्य बोला, धर्माचे पालन करा, प्रत्येक जीवामध्ये परमात्मा पहा. योग, ध्यान, आयुर्वेद आणि अध्यात्म यांचे मूळही वेदांमध्येच आहे. आज जगभरात योगाची लोकप्रियता वाढत आहे, पण त्याची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी आपल्या वेदांमधून झाली होती. आता प्रश्न येतो, जर वेद इतके महान आहेत तर पुराणांची गरज का पडली? कारण वेदांचे ज्ञान खूप गूढ आणि कठीण होते. सामान्य लोकांना ते समजावे म्हणून कथा आणि उदाहरणांच्या माध्यमातून पुराणांची निर्मिती झाली. पुराणांमध्ये देव, ऋषी, अवतार आणि भक्तांच्या कथा सांगितल्या जातात. जसे शिवपुराण, विष्णुपुराण, भागवत पुराण, गरुड पुराण. या कथा फक्त मनोरंजनासाठी नाहीत, तर त्या जीवनाचे मोठे सत्य शिकवतात. पुराणे आपल्याला शिकवतात की चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळते, अहंकाराचा नाश होतो, भक्तीमध्ये मोठी शक्ती असते. प्रल्हादाची भक्ती, ध्रुवाची तपस्या, समुद्रमंथन, भगवान शिवांच्या कथा, या सर्व कथा आजही लोकांना प्रेरणा देतात. पुराणांमुळे धर्म सामान्य माणसाला समजला. वेद म्हणजे ज्ञानाचा महासागर, तर पुराण म्हणजे त्या ज्ञानाचे सोपे स्पष्टीकरण. वेद तत्वज्ञान सांगतात, पुराण त्या तत्वज्ञानाला कथांमधून समजावतात. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. मित्रांनो, वेद आणि पुराण हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत, तर भारतीय संस्कृतीचा आत्मा आहेत. हे ग्रंथ आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, मनाला शांतता देतात आणि जीवनाचा खरा अर्थ समजावतात. जर तुम्हाला भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि सनातन धर्म समजून घ्यायचा असेल तर वेद आणि पुराणांचे ज्ञान नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर